अरे हा कोण आहे? अरे कुठून आणलं याला? अरे हिरोचा थोबडा तरी आहे काय? याला ॲक्टिंगचा य तरी येत असेल काय? असे डायलॉग झाल्यानंतर सूरज चव्हाण उघडतो शटर आणि होते हिरोची एंट्री. मित्रांनो, आपण रील स्टार लोकांना असं नेहमी म्हणतो, की अरे यांची ॲक्टिंग फक्त 30 सेकंदाची. पण या सगळ्या गोष्टीला अपवाद ठरला आहे, तो म्हणजे सूरज चव्हाण. कारण त्याची फीचर फिल्म येते 2 तासाची, ती पण मोठ्या पडद्यावरती. प्रत्येक रील स्टारला आपण असं नाही म्हणू शकत मित्रांनो, ज्याच्यामध्ये स्पार्क आहे तो पुढे जाणारच. त्यातला एक आहे सूरज चव्हाण. अर्थात त्याचं इमोशन, त्याची एनर्जी, ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्टर अर्थात केदार शिंदे द ग्रेट डायरेक्टर यांनी ज्या पद्धतीने त्याचं इमोशन टिपलंय, त्याची एनर्जी जी बाहेर कॅमेरासमोर काढली आहे, खतरनाक. ज्या मजा आली. मला तर खूप मजा आली हा ट्रेलर बघताना. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. तोपर्यंत ओव्हरऑल ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटलं, की एक अवली गरीब घरातला एक मुलगा असतो. एक श्रीमंत घरातली सुंदर मुलगी असते. दोघांचं एकमेकांवरती प्रेम जडतं आणि ते तिच्या वडिलांना कळतं. मग वडील म्हणजे विलन जागा होतो आणि मग विलन तिचं लग्न लावून टाकतो. मग हिरोईनचं लग्न लागल्यानंतर नक्की काय घडतं? म्हणजे हिरो हिरोईनला घेऊन पळून जातो किंवा त्याचा मर्डर होतो किंवा दोघंही पळून जाऊन लग्न करतात. हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला झापक-झुपूक सिनेमा बघावा लागेल. येत्या 25 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तोपर्यंत ट्रेलर कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. या सिनेमामध्ये आहे जुई भागवत, मिलिंद गवळी, पुष्कराज चिरपुटकणे अरे अर्थात आपला हिरो म्हणजे सूरज चव्हाण आणि अजून काही नवीन चेहरे या सिनेमात दिसतात. त्यामुळे सिनेमा हा जरी स्टोरी टिपिकल असली तरी सिनेमा हा फ्रेश दिसतो. झापूक-झुपूक हा सिनेमा येत्या 25 तारखेला रिलीज होतोय. त्यानंतर पूर्ण सिनेमाची रिव्ह्यू आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. तोपर्यंत द मिरर फिल्म अलिबाग या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही सांगतोय गोष्ट सिनेमाची.